नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळून 7 महिला मजुरांचा मृत्यू झाला। 3 महिलांसह ट्रॅक्टर ट्रॉली चालक वाचलाय आणि एकाच गावातील 7 महिला मजुरांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे। नांदेडच्या आसेगाव शिवारात एक ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सकाळी हळद काढणीच्या कामासाठी जाताना हा अपघात झाला। ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये चालकासह एकूण 11 प्रवासी होते। चालकासह 3घांना वाचवण्यात आलंय, मात्र 7 महिलांवर काळाचा घाला पडलाय। हिंगोलीतल्या गुंज गावातल्या एका वस्तीतील एका कुटुंबातील 2 महिलांनी आपला जीव गमावलाय। दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे। एक लहान मुलानं आपल्या आईला गमावलंय, तर एका वडिलानं आपल्या मुलीला गमावलंय। घटना घडली तेव्हा मृत पावलेल्या एका महिलेच्या पतीनं 2 महिलांना वाचवलं, मात्र स्वतःच्या पत्नीला तो वाचवू शकला नसल्याची खंत त्यानं बोलून दाखवली। नांदेडजवळील आसेगाव शिवारात सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन एक ट्रॅक्टर ट्रॉली निघाली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील महिला मजूर हळद काढणीसाठी निघाल्या होत्या। ट्रॅक्टर ट्रॉली जाणाऱ्या मार्गाजवळच एक कठडा नसलेली विहीर होती। अचानक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पाणी असलेल्या 60 फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर ट्रॉली कोसळली। घटना घडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। बचाव कार्यात 3 महिलांसह ट्रॅक्टर ट्रॉली चालकाला बाहेर काढण्यात यश आलं, तर ट्रॅक्टर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली। मी 2 बैल वाचलं आणि माझी पत्नी इरीमध्ये आहे। 7 ला निघालो घरून, मी समोर आलो आणि ट्रॅक्टर मी मागून आले ट्रॅक्टर आणि डायरेक्ट इरीमध्ये गेलं। स्वतः मी बघलं ट्रॅक्टर विहिरीत तुमच्या तुमकडे होते। मी शेतामध्ये होतो, भीमुगाच्या वरच्या बंडात, हो वरच्या शेतामध्ये होतो। मग ट्रॅक्टर पड्या मी आलो, दोघीला काढलं आणि एक म्हातारा होतं जातो त्याला काढलं। बायकोला काढलं इरीतून येण्यावरून, बायकोचं डोसकं फुटलं, कमराला मार लागलं, तर मुलगी मदत असेल। तुमची पत्नी आणि मुलगी ट्रॅक्टर मध्ये होती। पत्नी वाचली, मुलगी मदत असेल। आमच्या मोठ्या वहिनीला आम्ही बाहेर काढलं, आमच्या मोठ्या भाऊजाईला बाहेर काढत, त्यांना टाके बसलेत, कमरेला मार लागलाय। अजून त्यांना सांगितलं सुद्धा नाही की माझी पत्नी वारली म्हणून, अजून सांगितलं नाही त्यांना। अजून ऍडमिट आहे, तिला पैसे लावायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीच बघा। सरकारने या लेकराला काय देवावं घेवावं, माझ्यावर काहीतरी कृपा करावं। माझ्या लेकरा बळायचं आता मी म्हातारी बाई झालेली, मी हे झाल्याच्या नंतर या लेकराचं कोण बघणार आहे, कोण करणार आहे सर, काय करेल कोण? मला आज फोन केला नाही हो सर, मला माझी आई दिसली का हो बघा हो सर, मला फोन लावायला सांगा की हो सर तिला। एकाच गावातील 7 महिलांचा या अपघातात मृत्यू झाल्यानं गावात स्मशान शांतता पसरली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना 5 लाखांचं अर्थसहाय्य जाहीर केलंय। विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून नांदेडच्या घटनेत कोणी आई गमावली, तर कोणी पत्नी, तर कोणी मुलगी गमावली आहे। या घटनेनंतर पीडित कुटुंबियांना घडलेल्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं आणि त्यातून लवकर बाहेर येण्याचं बळ मिळो, हीच प्रार्थना या ठिकाणी करूयात। ज्ञानेश्वर लोंढेंसह रमेश चेंडके, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।